कथा ऐशा 16व्यासी पुंडलिक अंजन गावासी जाता निवारिले त्यासी येऊन या स्वप्नात पादुकांचा प्रसाद त्याला झामसिंग हस्ते पाठविला कवराच्या भाजी भाकरीला ग्रहण केले आनंदे छर्रा तुकारामाचा कानामधून पडला साचा ह्या अशा कथांचा समावेश 16व्यात 17व्यात कथा सुरस विष्णुसाच्या घरास जाया मलकापुरास समर्थ निघाले गाडीतून नग्न फिरती म्हणून खटला भरला पोलिसांनी केवळ अहमपणानी सत्पुरुषासी त्रास द्याया मेहताबशा साईला पाठवून दिले पंजाबाला हिंदू यवनांविषयी केला कळकळीचा बोध त्यासी बापुरावाच्या कांतेसी भानामती न मानिसाची भेट गंगा भागीरथीसी झाली अकोटी विहिरीत कथा बायजा माळणीची 18व्या माजीसाची कवर डॉक्टराच्या फोडाची कथा यात ग्रंथित असे महाराज गेले पंढरीला घेऊन अवघ्या लोकाला तेथे बापुना काळ्याला दर्शन हरीचे करविले कवठे बहादूरचा वारकरी मरीने झाला आजारी त्यास घटके माझारी समर्थाने बरे केले एका कर्मठ ब्राह्मणाला श्वान उठवून मेलेला दावून त्याचा गलित केला कर्माभिमान श्रोते हो कथा 19व्यासी दिला काशीनाथ पंतासी आशीर्वाद तो अतिहर्षी तो येता दर्शना गोपाळ मुकिंद बुटी भला नागपुरासी घेऊन गेला श्री गजानन स्वामीला आपुल्या गेहा कारणे त्याच्या मनी ऐसा हेत महाराज ठेवावे नागपुरात परिहरी पाटलांनी परत आणिले समर्थ शेगावी धार कल्याणचे रंगनाथ साधू आले भेटण्याप्रत समर्थासी शेगावात ऐसे आणि कितीतरी श्री वासुदेवानंद सरस्वती जो कर्म मार्गाची प्रत्यक्ष मूर्ती दृष्टादृष्ट होता नुसती आनंद झाला उभयता ते तेव्हा बाळाभाऊला जो का होता संशय आला तो समर्थांनी निवटिला करून या उपदेश केले खळ्याचे संरक्षण गाढवांचे पासून समर्था मारिता आले मरण नारायणासी बाळापुरी गजाननाचे कृपे भले जाखड्याचे लग्न झाले कपिल धारेसी दिधले दर्शन निमोण कराला तुकारामे आपुला पुत्र समर्था वाहिला नारायण नामे भला सेवा करावया कारणे पंढरी ते जाऊन विठ्ठला ते विचारून महाराज आले परतून शेगावा कारणे पुढे भाद्रपद मासासी ऋषी पंचमीच्या पुण्य दिवशी आधुनिक कालाचा हा ऋषी समाधीस्थ झाला 20व्या माजी इतर श्रींची समाधी झाल्यावर जे का घडले चमत्कार त्यांचे वर्णन केले असे जे जे भाविक भक्त कोणी त्यांना त्यांना अजूनी दर्शन देती कैवल्यदानी त्यांच्या इच्छा पुरवून आता हा 21वा अवघ्या कथेचा कळस बरवा हा अवघ्यांचा लेखावा तुम्ही सार श्रोते हो प्रत्यक्षा परिप्रकार येथे होती वरच्यावर म्हणून म्हणणे आहे सार अवघ्यांचे या अध्याया वर्गणीच्या जोरे भले समाधीचे काम झाले मनापासून भक्त झटले वर्गणी गोळा कराया ऐसे भव्य सुंदर काम कोठेन भूमीवर धर्मशाळा चौफेर चहू बाजूंनी बांधिल्या या भव्य कामाला बहुतांनी हात लाविला त्यांची नावे तुम्हाला सांगता ग्रंथ वाढेल मुख्य जे होते त्यातून त्यांची नावे करीतो कथन कुकाजीचा नंदन हरी पाटील नामजाचे सांगवी गावचा बनाजी उमरीचा तो गणाजी बटवाडीचा मेसाजी लाडेगावचा गंगाराम भागू नंदू गुजाबाई अकोल्याची बनाबाई सुखदेव पाटलाची ती आई यांनी हजारो रुपये दिले पाटील रामचंद्र कृष्णाजी दुसरा दत्तू भिकाजी पळसखेडचा सुखदेवजी मार्तंड गणपती शेगावचा बालचंदाचा रतनलाल पंचगव्हाणचा दत्तूलाल त्याच गावीचा बिसनलाल अंबरसिंग टाकळीचा किसन बेल मंडळेकर विठोबा पाटील सावरेकर हसनापूरचा राहणार गंगाराम नामजाचे या दानशूरांनी मोठमोठ्या रकमा देऊनी केली मठाची उभारणी भक्तिस्तव समर्थांच्या कोठ्या कचेरी स्वयंपाकघरे सोपे उत्तम प्रकारे बांधिले असती साजिरे समाधीच्या चौफेर लोकांनी ज्या देणग्या दिल्या
त्या बांधकामी जिरून गेल्या, परी पुष्कळ गोष्टी राहिल्या बांधण्याच्या अवशेष. त्यासाठी युक्ती केली वर्गणी जमवण्यासाठी भली, योजना ती ऐशी झाली ती ऐकावी बुध हो. बसविला शेत साऱ्यावर समर्थांचा धार्मिक कर, कोणासी न करता जोर रुपया मागे एका आणा. तैशीच बाजार पेठेशी धान्य अथवा कपाशी, जी येईल विकायासी पट्टी बसविली त्यावर. गाडी मागे अर्धा आणा हर्ष वाटे देताना, काकी समर्थांच्या चरणा निष्ठा होती सर्वांची. समाधी पुढे स्वाहाकार होऊन गेले अपार, परी त्यातून मोठे चार सर्वश्रुत जाहले. शतचंडीचे अनुष्ठान ब्राह्मणाच्या करवी जाण, केले आदरे करून किसनलाल शेठजीने. अनुष्ठान शतचंडीचे करणे अति अवघड साचे, अधिक न्यून ना खपायाचे जगदंबे कालिकेस. काही चुकता विधानात तात्काळ होते विपरीत, काम्य अनुष्ठानाप्रत भीती चहू बाजूंनी. वडील किसनलालाचा बंकटलाल नावाचा, भक्त होता समर्थांचा एकनिष्ठ पहिल्यापून. पूर्ण आहुतीच्या दिवशी त्या बंकटलाल भक्तासी, व्याधी उद्भवली शरीरासी प्राणांताचा समय आला. लोक गेले घाबरून म्हणती हे काय आले विघ्न, शतचंडीचे अनुष्ठान करता विपरीत व्हावे का. बंकटलाल म्हणे पुत्रासी भिवू नकोस मानसी, माझा तारिता पुण्यरासी समाधीसी बसलासे. तो अवघे करील बरे नका होऊ बावरे, पूर्ण आहुतीचे काम सारे घ्यावे सशास्त्र उरकून. माझा स्वामी गजानन येऊन देई कदा विघ्न, भक्तांचे करण्या संरक्षण मुळीच बसला येथे तो. तेच पुढे सत्य झाले व्याधीचे स्वरूप मावळले, एका बाईचे निमाले भूत शतचंडीतया. बनाजी तिडके सांगवीकर यांनी केला स्वाहाकार, कसुर्याची राहणार गुजाबाई नामजीचे. चापडगावीचा वामन शामरावाचा नंदन, यांनीही एक यज्ञ केला समाधीच्या पुढे. ऐसी धर्मकृत्ये कितीतरी झाली समर्थांसमोरी, खरे खरेच साक्षात्कारी श्री गजानन महाराज. यावत कालपर्यंत लोक होते निष्ठावंत, तावत कालपर्यंत वराड होता सुखी बहु. जसजशी निष्ठा कमी झाली तो विपन्न दशा आली, अवदसेने घातली माळ कंठी वराडाच्या. विपुल पिकणे टाकिले काश्यपीने पहा भले, नवे वाहू लागले वारे सर्व वराडात. वराडाची ऐसी दैना समर्थासी पाहवेना, म्हणून घेतले आपणा कोंडोनी त्यांनी जलात. 30 फुटांपासून पाया आणीला भरून, तेथेच काहे जीवन निर्माण व्हावे श्रोते हो. म्हणून ऐसे वाटते रागाला समर्थाते, म्हणून त्यांनी जलाते भोवती केले निर्माण. सुख संपन्न पहिल्या परी वराड व्हावा निर्धारी, ऐसे चित्तात असल्या जरी या वऱ्हाडी जनांच्या. तरी त्या अवघ्या जनांनी श्री गजाननाच्या चरणी, पूर्ववत निष्ठा ठेवूनी सुखा लागी अनुभवावे. ऐसे न जरी करतील तरी याही पेक्षा येईल, वराडासी बिकट काळ याचा विचार करा हो. गजानन पदी निष्ठा ठेवा, सुख अनुभव सर्वदा घ्यावा, कुतर्कासी मुळी न द्यावा ठाव आपुल्या मानसी. या गजानन रूपी जमिनीत जे जे काही पेराल सत्य, ते मिळणार आहे बहुत परत होऊन तुम्हाला. दाणे टाकिल्या खडकावरी त्यांची न रोपे होती खरी, याचा विचार अंतरी सर्व काळ करा हो. कंटाळा संत सेवेचा ज्या ज्या प्रांता येत साचा, त्या त्या प्रांती दुष्काळाचा प्रादुर्भाव होत असे. धर्मश्रद्धा ही वाघीण गेल्या मनरूपी दरीतून, दुर्वासनेचे कोल्हे जाण येऊन बसतील ते ठाया. भक्ती शुचिर्भूतांगना अभक्ती ही वारांगना, तिच्या नादी लागल्या जाणा विटंबनाच सर्वत्र. सन्नीतीला सोडू नका धर्मवासना टाकू नका, शत्रुना माना एकमेका तरीच शक्ती वाढेल. ऐसे तुम्ही वागल्यास येतील चांगले दिवस, या वराड प्रांतास हे कधीही विसरू नका. एकदा तरी वर्षातून घ्यावे गजाननाचे दर्शन, एकदा तरी पारायण करा गजानन चरित्राचे. हा 21 अध्यायांचा श्री गजानन विजय नावाचा नैवेद्य 21 मोदकांचा गजाननासी अर्पा हो.